एक महत्त्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। गावठी हातभट्टी दारू पिल्याने उमरगा तालुक्यातील डिग्गी बेडगा येथील राजू भीमराव सगर नामक 35 वर्षाचा युवक मयत झाला असून मयताचे कुटुंब आता उघड्यावर आले आहे। मयत राजू हा एकमेव घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे आई, पत्नी आणि 2 लहान मुले यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित हातभट्टी विषारी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करून पीडित परिवाराला न्याय देण्यात यावा, अन्यथा येत्या 25 जानेवारीला तालुक्यातील डिग्गी बेडगा परिसरातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत उमरगा पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने दिला आहे। दिनांक 4 जानेवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। डिग्गी बेडगा परिसरातील गावठी विषारी दारू विक्रीबाबत चर्चा झाली। उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। यावेळी या निवेदनावर अजित भोसले, लक्ष्मण शिंदे, विठ्ठल पवार, गोपाळ पवार, शंतनू सगर, पूजित निगुडगे आदींसह जवळपास 20 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। कायद्याचे उल्लंघन करीत प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत काही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे तालुक्यामध्ये अवैध धंदे चालू आहेत उघडपणे, आणि त्याचाच एक भाग म्हणून 2 तारीख जानेवारीला बेडगा या ठिकाणी एक 35 वर्षाचा तरुण मयत झालेला आहे। काही मोजके अधिकारी आणि काही मोजके कर्मचारी यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे असे विषारी हातभट्टी आणि दारू ही चालू आहे। त्याच्यामुळं काही बऱ्याच लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। हे तात्काळ थांबलं पाहिजे, नाहीतर संभाजी ब्रिगेडचा विचार किंवा अण्णासाहेब पवार यांचा विचार आहे, हे नाही बंद झालं तर येत्या 25 तारखेला तुमच्या पोलीस स्टेशन असेल किंवा एसडीएम ऑफिसवर आम्ही बहुसंख्येनं मोर्चा काढून तुमचा तीव्र निषेध करणार आहोत। याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे। बेडगा येथील युवक राजू भीमराव सगर याचा 2 जानेवारी रोजी गावठी दारू पिल्यामुळे त्याचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांच्यावर जे दारू पट्टीवाले आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई अद्याप झालेली नाही। तर आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्या घरातला राजू हा कर्ता पुरुष होता। कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांचं घर सगळं उघड्यावर पडलेलं आहे। त्यांच्या राजूच्या पश्चात 2 मुलं, पत्नी, आई असा संसार आहे। आता त्यांचं उदरनिर्वाह कसं चालवायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे।